तमिळनाडूच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। दक्षिणचे सुपरस्टार विजय थलपती आता खऱ्या अर्थाने तमिळनाडूचे थलपती बनले आहेत। तमिळनाडूचे 14वे मुख्यमंत्री म्हणून विजय थलपती लवकरच शपथ घेणार असून त्यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळाला आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। तमिळनाडूच्या सत्ता संघर्षाचा पडदा अखेर पडला आहे। आपली राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर अल्पावधीमध्येच विजय थलपती यांनी जनमताचा कौल आपल्या बाजूने वळवला आहे। आज त्यांनी तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी यांची राजभवनात भेट घेतली। यावेळी थलपती विजय यांनी राज्यपालांना सन्मानपूर्वक शॉल देऊन त्यांचे स्वागत केले। राज्यपालांनी देखील विजय थलपती यांच्या दाव्याची दखल घेत त्यांनी सरकार स्थापनेसाठी अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे। विजय थलपती यांनी स्थानिक छोट्या पक्षांना आणि काही अपक्षांना सोबत घेऊन तमिळनाडू विकास आघाडी स्थापन केली आहे। या आघाडीमुळे त्यांना ही ऐतिहासिक बहुमताची आकडेवारी गाठता आली आहे। विजय थलपतींचा शपथविधी सोहळा लवकरच चेन्नईतील मरीना बीचवर पार पडण्याची शक्यता आहे। या सोहळ्याला दक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांसह देशभरातील मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते विजय थलपती यांचा हा विजय तमिळनाडूच्या राजकारणात एक नवीन पहाट घेऊन येईल। राजकारणातील अशाच वेगवान घडामोडीसाठी पाहत रहा NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।